Standard 7th subject General Science. Topic number 15 Materials we use. Here in this video we are going to discuss about types of detergents. Students, in previous video we started the 15th topic, that is material we use. So in that video we studied about toothpaste, the main ingredients of the toothpaste, and what is the function of that ingredients in that toothpaste. Then second material we saw about that is a detergent. What are detergent? So detergent are the substances that cleans or wipes out dirt, that are called as that substances are called as detergent. Then we saw about the water and oil that are cleaned up with the help of a detergent. How they clean that oil or dirt from the clothes or from the body we saw in previous video. Now in today's video we are going to learn about the types of detergent, and the types are natural detergents and man-made detergent. From that, first type is natural detergent. Natural detergents. Natural detergents. What are the natural detergent? So they are found in the nature, which are used for cleaning purposes or to wipe out away the dirt. So that are the natural detergents. The examples of these natural detergents are soap nut, that is the रीठा. रीठा आपण वापरतो. त्याच्यानंतर सोप पॉड, दॅट इज अ शिकेकाई. हे तुम्हाला माहिती असतील, रीठा, शिकेकाई. तर हे बॉडी क्लिनिंगसाठी किंवा हेअर वॉशसाठी हे यूज केले जातात. सो दॅट आर नॅचरल डिटर्जंट इन कॉमन यूज. कॉमन यूजमध्ये असणारे काय आहेत? नॅचरल डिटर्जंट्स आहेत. सो these contain a chemical named saponin. याच्यामध्ये काय असतं बघा, सॅपोनिन नावाचं एक केमिकल कंपोनंट असतं, which is called as a saponin. This saponin here, which is mainly used for cleaning purposes. Soap nut and soap pods do not have any harmful effects on the human skin or on the silk or woolen threads and cloths. या हे जे सोप पॉड आहे किंवा सोप नट्स आहेत, म्हणजे शिकेकाई किंवा रीठा जे आहे, याचा ह्युमन बॉडीवर किंवा ह्युमनच्या स्किनवर कोणत्याही प्रकारचा हार्मफुल इफेक्ट होत नाही. शिवाय सिल्कचे जे कपडे आहेत किंवा उलन म्हणजे लोकरीचे जे कपडे आहेत, याच्यावर सुद्धा, त्याच्या धाग्यांवर किंवा त्या कपड्यांवर याचा काही हार्मफुल इफेक्ट होत नाही. बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळी या रीठाचा किंवा हे जे सोप पॉड्स आहेत त्याचा डिटर्जंट म्हणून वापर करत होते. नाव सेकंड टाइप ऑफ डिटर्जंट, दॅट आर मॅन-मेड डिटर्जंट. सेकंड टाइप इज अ man-made detergents. Man-made detergents, so that are the detergents which are made by man. Here first type of man-made detergent, that is soap. पहिला टाप बघू आपण सोप. याच्यामध्ये काय बघूया आपण? सोप, साबण. Soap is a man-made detergent which has been
इन यूज सिन्स एन्शंट टाइम्स. तर हे जे सोप आहे तर याचा हे मॅनमेड डिटर्जंट आहे. याचा वापर जो आहे तर तो एन्शंट काळापासून म्हणजे खूप प्राचीन काळापासून याचा वापर होत आहे. अँड इट बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 years ago. म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये याचा पहिल्यांदा शोध लागलेला आहे. तो पण जवळपास 2000 वर्षांच्या पूर्वी याचा शोध लागलेला आहे असं मानलं जातं. सो इन दोज डेज त्यावेळी काय करत होते बघा, सोप वॉज प्रिपेअर्ड बाय युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. म्हणजे तेव्हा म्हणजे जवळपास 2000 वर्षांपूर्वीपासून या साबणाचा वापर होत आहे. आणि त्या काळी हे जे साबण आहे किंवा हे जे सोप आहे तर हे प्राण्यांच्या चरबीपासून आणि लाकडाचे जे राख असते, लाकडाची राख आणि प्राण्यांची चरबी यांच्यापासून हे जे सोप आहे हे बनवलं जात होतं. नाउ टुडे वी कम अक्रॉस व्हरायटीज ऑफ सोप्स. पण आत्ता हल्ली आपल्याकडे कितीतरी व्हरायटीचे सोप जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. आणि हे पण माहिती आहे तुम्हाला, आपल्या घरी किंवा आपण बऱ्याच वेळेला वेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज बघत असतो. या सगळ्यांमध्ये आपल्याला कितीतरी वेगळ्या प्रकारचे सोप्स आत्ता आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे आपल्याला हे जाणवतं. नाव से द टाइप्स ऑफ सोप्स. आता आपण या सोपचे टाइप्स बघूया. टाइप्स ऑफ सोप. There are again two types of soaps are there. First one is the hard soap that is used for washing clothes. यातला पहिला प्रकार जो आहे टाइप्स ऑफ सोप मधला यातला पहिला प्रकार कोणता आहे, हार्ड सोप्स. जनरली हे जे सोप्स आहेत सो दॅट आर यूज्ड फॉर क्लीनिंग क्लॉथ्स. म्हणजे कपडे धुण्यासाठी या प्रकारच्या सोप्सचा यूज केला जातो. हे सोप जे आहेत तर ते वापरले जातात. हिअर इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. हे ॲक्च्युली काय आहेत, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स आहेत. दीज आर द सोडियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स इज नथिंग बट अ फॅट. म्हणजे याच्यामध्ये हे जे आहे तर ते सोडियम फॅटी ॲसिडचे सोडियम सॉल्ट जे आहेत याच्यापासून हे सोप्स जे हार्ड सोप्स आहेत तर ते तयार केले जातात. सेकंड टाईप इज अ सॉफ्ट सोप. यातला सेकंड टाईप जे आहे टाईप सोपमधला तर तो कोणता आहे, सॉफ्ट सोप. हा याचा काय आहे, टाईप आहे सॉफ्ट सोप. So this type of soap is used for bathing. अंघोळीसाठी या प्रकारच्या सोपचा म्हणजे सॉफ्ट सोपचा यूज केला जातो. अँड दिस इज अ पोटॅशियम सॉल्ट ऑफ अ फॅटी ॲसिड. याच्यामध्ये काय असतं का, पोटॅशियम काय सॉल्ट्स आहे. सो दिस इज द पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. हे काय आहे, पोटॅशियम सॉल्ट आहे, फॅटी ॲसिडचा पोटॅशियम सॉल्ट्स आहे. हिअर इट डज नॉट कॉजेस इरिटेशन ऑफ द स्किन. आता याच्यामध्ये हे सॉफ्ट असल्यामुळं पोटॅशियम सॉल्ट जे आहेत फॅटी ॲसिडचे तर ते सॉफ्ट आहेत. सो दॅट डज नॉट कॉजेस एनी इरिटेशन. म्हणजे आपल्याला ह्या प्रकारचा सोप यूज केला तरी पण स्किन जी आहे तर ती इरिटेट होत नाही, त्याला खास सुटत नाही. इन द हार्ड वॉटर ऑफ वेल ऑर बोरवेल. आता तुम्हाला माहिती आहे हार्ड वॉटर म्हणजे जड पाणी आपण म्हणतो त्याला. जसं ज्याच्यामध्ये क्षार जे आहेत तर त्यांचं प्रमाण जास्त असतं. जसं बोरवेलमधून काढलेलं पाणी असेल म्हणजे बोरचं पाणी किंवा विहिरीचं जे पाणी आहे तर या
या पाण्याला हार्ड वॉटर असं म्हटलं जातं. सोप डज नॉट गिव्ज अ लॅदर बट फॉर्म्स अ स्कम. या पाण्यामध्ये म्हणजे हे जे हार्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये फेस तयार होत नाही, पण काय होतं, स्कम तयार होतो, जो काय होतो तळाशी खाली साठतो. ॲज अ रिझल्ट सोप लुझेस इट्स क्लिनिंग प्रॉपर्टी. त्याच्यामुळं जे हार्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये या साबणाने काय होतं, जे क्लॉथ्स आहेत तर ते क्लीन केले जात नाही, कारण त्याचं काय होतं, एक स्कम तयार होतो, तिथे लॅदर तयार होत नाही, म्हणजे फेस तयार होत नाही, स्कम तयार होतं. याच्यामुळं काय होतं, सोपमध्ये असणारी जी प्रॉपर्टी आहे क्लिनिंगची प्रॉपर्टी, तर ती काय होते, नाहीशी होते आणि कपडे स्वच्छ निघत नाहीत. सो हिअर हा झाला एक काय आहे टाईप्स आपण याच्यामध्ये बघतोय. याच्यानंतर नेक्स्ट टाईपचे जे डिटर्जंट्स आहेत तर ते सिंथेटिक डिटर्जंट आहेत. बघा याच्यामध्ये नॅचरल डिटर्जंट बघितले आपण, मॅनमेड डिटर्जंट आहेत, आणि आता त्याच्यानंतर बघूया आपण सिंथेटिक डिटर्जंट. सिंथेटिक डिटर्जंट. Synthetic detergent. Now synthetic detergent have takes the place of soap. आता आपण बऱ्याच ठिकाणी साबणाच्या ऐवजी सिंथेटिक जे डिटर्जंट आहेत तर त्याचा वापर जो आहे तर तो खूप काय झाला आहे, वाढलेला आपल्याला दिसतो. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग दीज डिटर्जंट. याच्यामध्ये या प्रकारचे जे डिटर्जंट आहेत तर ते तयार करण्याच्या कितीतरी वेगळ्या पद्धती आहेत, मेथड्स आहेत. द लॉंग स्ट्रक्चरल युनिट्स इन द सिंथेटिक डिटर्जंट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम रॉ मटेरियल्स विच आर मेनली फॅट्स ऑर केरोसिन. याच्यामध्ये आता हे जे सिंथेटिक डिटर्जंट तयार केले जातात याच्यामध्ये हे ज्याच्यापासून मिळवलं जातं हे जे आहे तर ते रॉ मटेरियल्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये सिंथेटिक डिटर्जंटमध्ये जे काय लॉंग स्ट्रक्चरल युनिट्स असतात, म्हणजे लांब आकाराच्या मॉलिक्युल्सपासून, म्हणजे खूप लांब आकाराच्या मॉलिक्युल्सपासून काय होतं आहे, हे सिंथेटिक डिटर्जंट तयार केले जातात. आणि हे मॉलिक्युल्स मिळवले कशापासून जातात, दीज आर ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ रॉ मटेरियल अँड दॅट आर मेनली फॅट ऑर केरोसिन. म्हणजे केरोसिन किंवा फॅट या रॉ मटेरियलपासून याच्यामध्ये असणारे जे काय लॉंग मॉलिक्युल्स आहेत तर ते तयार केले जातात. हिअर डिटर्जंट्स आर ऑब्टेन्ड बाय सबजेक्टिंग these raw materials to the varieties of chemical processing. ह्याच्यामध्ये असणारे आता हे जे रॉ मटेरियल आहे याच्यापासून काय होतं, हे डिटर्जंट ते आहेत हे तयार केले जातात. याच्यामध्ये काही केमिकल प्रोसेसिंग केलं जातं आणि मग काय होतात, हे सिंथेटिक डिटर्जंट जे आहेत तर ते तयार केले जातात. These synthetic detergents are used in many type of cosmetics. वेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक्समध्ये म्हणजे सौंदर्य प्रसाधनं जी आहेत याच्यामध्ये या सिंथेटिक डिटर्जंटचा वापर हल्ली केला जातो. त्याच्यामध्ये याचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. सो दीज सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर ॲज वेल. म्हणजे हे जे सिंथेटिक डिटर्जंट आहेत हे जे आहेत हे हार्ड वॉटरमध्ये सुद्धा काय होतात, हे चालतात. म्हणजे या डिटर्जंटचा वापर करून हार्ड वॉटरमध्ये म्हणजे जे जड पाणी आहे त्याच्यामध्ये पण व्यवस्थितरित्या कपडे जे आहेत तर ते क्लीन केले जातात. तर तुम्हाला माहिती आहे की सोप जे आहे, सोपमुळे हार्ड वॉटरमध्ये सोपमुळे लॅदर तयार होत नाही, म्हणजे फेस तयार होत नाही, त्याचा स्कम तयार होतो आणि क्लॉथ्स दॅट डू नॉट ऑर दिस सोप लुजेस इट्स प्रॉपर्टी ऑफ क्लिनिंग. म्हणजे ते स्वतःची काय होते, क्लिनिंगची प्रॉपर्टी लूज आउट होते याच्यामध्ये. आणि अशा प्रकारचं हे टाळलं जातं कशाचा वापर करून, सिंथेटिक डिटर्जंटचा वापर करून. असे ही जे आहे म्हणजे इथं सिंथेटिक डिटर्जंट जे आहेत तर ते काय करतात, या हार्ड वॉटरमध्ये पण चालू शकतात. त्याच्यामध्ये पण काय होतं,
क्लिनिंगची प्रॉपर्टी जी आहे तर ती ॲज इट इज राहू शकते या सिंथेटिक डिटर्जंटमुळे. नाव सी, ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट सपोर्टिंग ॲडिक्टिव्ह सच ॲज परफ्यूम, डाईज, जर्मिसाइड्स, अल्कोहोल, अँटी फोमिंग एजंट्स, moisturizers, fine sand, etc. that are mixed with the different detergents to give them certain useful properties. जेव्हा हे डिटर्जंट किंवा सोप तयार केले जातात तर त्या डिटर्जंटचा उपयोग कशासाठी केला जातोय याच्यावरून त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह मटेरियल जे आहे तर ते ॲड केले किंवा सपोर्टिंग ॲडिटिव्ह जे आहेत तर ते काय केलं जातं त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. जसं काहीमध्ये परफ्यूम्स मिक्स केलं जातं, परफ्यूम डाईज आहेत, कलर्स आहेत, जर्मिसाइड्स म्हणजे जंतुनाशके मिक्स केले जातात, अल्कोहोल, काही अँटी फोमिंग जे एजंट्स आहेत तर ते मिक्स केले जातात, मॉइश्चरायझर स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी मॉइश्चरायझर ॲड केले जातात वगैरे. अशा प्रकारे काय केले जातात वेगळे सबस्टन्सेस त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि त्याला त्या डिटर्जंटना एक सर्टन प्रकारची म्हणजे एक विशिष्ट प्रकारची प्रॉपर्टी जी आहे तर ती दिली जाते आणि मग त्या प्रकारचे सोप जे आहेत तर ते वेगळ्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आता इथे आता आपण काय बघितलं बघा तर वेगळ्या प्रकारचे डिटर्जंट जे आहेत तर ते त्याचे टाईप्स आपण बघितले इथं. आता त्याच्यामध्ये सिंथेटिक डिटर्जंट जे आहेत तर ते मेनली काय केलं जातात कुठल्या प्रकारच्या रॉ मटेरियल्सपासून हे तयार केलं जातात एकतर हे फॅट और केरोसिन जे आहे याच्यापासून काय होतात हे बनवले जातात. हे रॉ मटेरियल्स वापरून काय करतात त्याचे लॉंग थ्रेड्स तयार केले जातात. अँड नाउ डेज दिस इज यूज्ड एव्हरीवेअर इन्स्टेड ऑफ द सोप्स, कारण हे हार्ड वॉटरमध्ये पण चालतं. तर इथं आपण काय केलं बघा इन दिस टुडेज व्हिडिओ वी सॉ अबाउट द टाइप्स ऑफ डिटर्जंट. हे मेनली काय आहे सगळे दीज आर द टाइप्स ऑफ डिटर्जंट. डिटर्जंटचे डिफरंट टाइप्स बघितले. याच्यामध्ये फर्स्ट जो टाइप आहे तर तो आहे नॅचरल डिटर्जंट्स. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितले. एक्झाम्पलमध्ये काय होतं एक्झाम्पल आहे त्याचे कोणते तर सोप नट्स किंवा सोप पॉड्स आणि त्याच्यामध्ये मेनली एक केमिकल सबस्टन्स प्रेझेंट असतो सॅपोनिन. हा केमिकल सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे and that is does not cause any harm to the human body or silk threads किंवा जे वुलन क्लॉथ्स आहेत त्यांना याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा हार्म होत नाही. त्याच्यानंतर सेकंड बघितलं आपण मॅनमेड डिटर्जंट आहे. तर मॅनमेड डिटर्जंटमध्ये आपण मेनली मॅनमेड म्हणजे कोणी तर मानवनिर्मित जे कृती मानवाने काय केले तयार केले असे डिटर्जंट जे आहेत तर ते त्याच्यापैकी फर्स्ट आहे सोप. या सोपचे टाईप्स बघितले आपण हार्ड सोप आणि सॉफ्ट सोप. हार्ड सोप जे आहेत ॲक्च्युली हे कशासाठी यूज केले जातात हे क्लॉथ्स क्लीन करण्यासाठी यूज केले जातात आणि दीज आर द सोडियम सॉल्ट्स ऑफ द फॅटी ॲसिड. याच्यामध्ये सोडियम सॉल्ट जे आहेत फॅटी ॲसिडचे ते वापरून हे हार्ड सोप तयार केले जातात. देन सॉफ्ट सोप जे आहेत तर ते काय आहेत दीज आर द पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ द फॅटी ॲसिड अँड दिस इज यूज्ड फॉर बाथिंग. अंघोळीसाठी या प्रकारच्या सोपचा यूज केला जातो. आता हे जे सोप्स आहेत हे याच्यामध्ये हा सॉफ्ट जो आहे सॉफ्ट आहे तर याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ह्युमन स्किनला इरिटेशन होत नाही. आणखीन एक हे जे सोप्स असतात तर हे हार्ड वॉटरमध्ये काय होतात ते त्याची स्वतःची क्लिनिंग प्रॉपर्टी जी आहे तर ती यूज करतात. तर त्याच्यामुळे त्याच्याऐवजी किंवा आता आपण सोपच्या ऐवजी सिंथेटिक डिटर्जंट्स काय करतोय यूज करतोय. सिंथेटिक डिटर्जंट दीज आर प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ डिफरंट मेथड्सनी हे तयार केले जातात. याच्यामध्ये सिंगल स्ट्रक्चरल काय युनिट आहेत लॉंग त्याच्यामध्ये मॉलिक्युल्सपासून त्याच्या युनिट्सपासून हे सिंथेटिक डिटर्जंट तयार केले जातात आणि हे मेनली फॅट किंवा केरोसिन
या रॉ मटेरियलपासून तयार केले जातात आणि याचा यूज जो आहे तो मेनली कॉस्मेटिक्समध्ये होतो. आता ज्या प्रकारचे डिटर्जंट आहेत त्याच्या प्रकारच्या प्रॉपर्टी त्यांना मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह असे सबस्टन्स जे आहेत किंवा सपोर्टिंग मटेरियल जे आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट टुडेज व्हिडिओ. नाव टुडेज एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन इज राईट टाइप्स ऑफ डिटर्जंट्स. Question second, write examples of natural detergents. Question number 3, write the name which chemical substance present in natural detergent. Question number 4, write the types of soap. Question number 5, write the use of hard soap and soft soap. Question 6, write what is hard soap. Question 7th, write what is soft soap. Question 8, how does synthetic detergents are obtained. Question number 9, write use of synthetic detergent.